वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुझा पेपर चांगला जाओ. आप्पा पेपर नाहीये आज माझा प्रेझेंटेशन. अगं अंगठीचं माप द्यायला जायचं ना आज. आज हा आजच. त्याचं काय 4:15 वाजेपर्यंत मला निघायचंय क्लासला. माझं आज जरा एक महत्वाचं सबमिशन आहे तर म्हणजे आपण वेळेत भेटूया का? म्हणजे प्लीज तुम्ही वेळेत याल ना. सबमिशन आहे का? हा चालेल मी पोहोचतो वेळेत. आता की नाही तुला ना बहीण नाही तर भाऊ येणार आहे. काय स्वतःच मेडिकल आहे आणि स्वतःला पाहिजे गोळ्या तेव्हा कधी सापडतच नाही. छाया काकू मग कसा पाहिजे राजकुमार? राजकुमार कशासाठी? राजकुमारी पण असू शकते नाही का? बरोबर आहे तुझं. कशी पाहिजे? अगं पोपे काय बोलू राहिली? मला तर आहे ना काय कळू नाही राहिलं बाबा. अगं अशी काय? अभिनंदन. अगं पण कशासाठी अभिनंदन? अभिनंदन आने वाला है ना इस घर में म्हणून मला लय मज्जा येऊ राहिली. कोणाचं नंदन? जा बाई तू ना सगळी मजाच घालून टाकती. मला सगळं कळलंय. कुणाचं नंदन काय? तुझा आणि लक्ष्मी काकाचा. लक्ष्मी काकाने मला सगळं सांगितलं. तो काय म्हणला माहितीये? पप्पे आता तू ताई होणार आहेस म्हणजे त्याचा माझ्यावरचा जीव कमी होणार आहे का ग? काय करायचं नाही या माणसाचं काही कळतच नाही. अगं बाई असं काही नाहीये. अगं हे तू का अशी अवघड बसून राहिली? हा आता असं बसतोस होय? अगं आरामात बसायचं, काळजी घ्यायची. काय पप्पे तू पण बोलू राहिली? तुला काय कळते की नाही? आराम करून द्यायचा तिला. आता बरं वाटू राहिलं ना तुला? मग काय आणू? बोर आणू का चिंचा? कशाला मला मारायला? साधं पित्त होऊ राहिले मला. आणि काय ओरडू राहिले तुम्ही? हा देईन मी तुम्हाला वंशाचा दिवा. कसं काही कळत नाही या माणसाला. हेंद्रटपणा निसता. अगं काकू सॉरी खरंच सॉरी. अगं त्यानं फक्त मला सांगितलं बाकी कुणाला नाही बोलला तो. अगं त्याला तरी काय कळतं ग यातलं? बिचारा साधा भोळा आहे. अगं घरातले सगळेच त्याला बोलत असतात. काय झालं की त्यालाच बोलते. तू तरी त्याच्याशी नीट बोलत जा ना ग. अगं तू एवढं त्याला उलट सुलट बोलती. तू एका शब्दाने कधी तुला वाईट बोलला का? नाही ना? नशिबवानेस तू. लक्ष्मी काकासारखा माणूस नवरा मिळालाय तुला. आणि त्याला पण वाटत असेल ना बाप व्हावा आपण.
लहान लेकराला पाठीवर घेऊन घोडा घोडा खेळवावं, हे ना? वाटतं ग टुकडुक टुकडुक टुकडुक. म्हणजे असं वंशाचा दिवाच पाहिजे असं काही नाही, पण मला ना तुला आई झालेलं पाहायचंय का? म्हणजे बाळाला असं हातात घेऊन त्याच्याशी खेळताना बघायचं, त्याला चिवकावशा गोष्टी सांगताना बघायचंय. एवढंच, बाकी काही नाही. सॉरी. आता आहे का? तू कशाला सॉरी म्हणती का? तुझी टप्पी नाही ना? माझाच गैरसमज झाला. पण मला ना असं थोड्या वेळ लई भारी वाटलं. खरंच असं वाटून राहिलं की मी खरंच बाळाचा बाप झालो की काय. हे आणि मला खात्री आहे एक दिवस खरंच आपण खऱ्या बाळाचे आहे बापू. हा, खात्री आहे मला. हॅलो. यांच्याकडे देते फोन मी, त्यांनाच विचारा काय पाहिजे ते. फक्त पप्पीला बोलला होता ना? हा, वंसांना कसं कळलं? अगं म्हणजे पप्पीला मी बोलत होतो तेवढा तिचा फोन आला आणि मग दे मी बोलतो तिला. हा तायडे, अगं पण तुला अजून पण बरं नाही वाटू राहिलं ना? त्यांच्या घरनं त्यांच्या आजीनं ना, त्यांच्या अगं म्हणजे निकमांच्या तिकडच्या आजींनी ऍसिडिटी आणि पित्तावरच काढा दिलाय. देऊ का मी तुला? हा का? हा, मी आत्ता घेऊन येत. हे कुठं घेऊन जाऊ, राहू दे तुलाच, आत्ता आणत्या. अगदी दिलेल्या टाइमात आल्या तुम्ही. मला भीती वाटत होती का आम्ही वेळेत पोहोचतो का नाही म्हणून. नाही, असं कसं होईल? पाहायचं का आपण अंगठीचं लगेच? अगे थांब ना थोडी, लयच गडबड कर राहिली तू. तुम्ही अंगठी घेतली म्हणजे काही लगीन नाही होणार तुमचं. लय टाइम आहे अजून त्याला. तुझ्या आईशी बोलू दे की थोडं. हो ना, अंगठीच्या निमित्ताने भेट झाली म्हणायचं आपली. थोड्या वेळाने गर्दी वाढन, बघायची का अंगठी? पण मी काय म्हणत होते, परत येऊस तरीच्या अंगठीचं माप घेऊ ना पूर्वाच्या. का ग पूर्वा, चालेल ना? हा चालेल. हा, अगं बाई ये ना पुढे ये. बस. अरे वा, नशीबच आमचं. आज नगर मधली 2 नावाजलेली घरं आमच्याकडे खरेदीला आली. दादा, आजच नाही, आम्ही दर वेळेला इथंच येतो. आम्ही पण. हो का? दादा, आता चांगला डिस्काउंट दिला पाहिजे बरं का. हो, नक्की. ते अंगठीच्या मापासाठी दाखवा ना तिला. बरोबर आहे का? हा, बरोबर. नक्की का? हा. पूर्वा, तुला काही त्रास नाही होत ना? म्हणजे फिट नाही होत ना?
नाही नाही, काही काही फिट नाही होत. एकदम बरोबर आहे. ओके, मला काहीच प्रॉब्लेम नाही. बर, मग झालं का माझं काम? निघू मी? निघू कसं? नुसतं माप दिलंय, डिझाईन बिझाईन बघायची नाही का तुला अजून? अगं, मला प्रेझेंटेशनला जायचंय ना, हा, म्हणून मी लवकर लवकर आटपायचं म्हणू राहिले. तर तू पण मला मदत कर ना, उगा लांबन नको लावू. हे हे आले नाही अजून? कॉलेजमधनं निघाले नाही का? पाहिलं का किती ओढ लागली? हा, अगं येईल ग, एवढी काय वाट पाहू राहिली? येणारच आहे तो. हा, निकम सर, हो निकम सर. हा, काय म्हणतात मॅडम तुमच्या? कशी काय चालली PhD? हा, छान आहे सर. येऊ मी? येऊ का? कुठे निघाले? सर ते जरा घरी नाही नाही, गायकवाड सर नाही आहेत ना आज. त्यांचं लेक्चर तुम्हाला घ्यायचंय. का का? का म्हणजे अचानक का आले नाहीत का ते? नाही नाही, आलते ते, पण काय सकाळपासून आपली भेटच नाही ना. हा, तेच म्हणलं सर, तुम्ही सकाळपासून काही बोलले नाही. नाही, तुम्ही सकाळी वेळेवर आले नाही ना. सॉरी सर, जरा चुकलंच. म्हणजे उशीरच झाला यायला. ते नाही नाही नाही, काय हरकत नाही. काय आहे, गायकवाड सरांना आज कमिटीची मीटिंग होती. सकाळी होती मीटिंग, ऐन टाइमला चेंज झाली. मग मीच म्हटलं त्यांना, जा तुम्ही, आता दुपारी 2 ते 4. 2 ते 4? झालं, आई छापते आज. मला काय म्हणले का? नाही नाही सर, मी आहे म्हणलो. ओके ओके, ग्रेट. तेवढं लेक्चरचं बघा. हा, गुड डे. गुड डे सर. गुड डे. हॅलो. हे नेहमी असेच करतात ग. स्वतःच वेळ देतात आणि स्वतःच लेट येते. तिसऱ्यांदा चौथ्यांदा होऊ राहिलंय. अगं बाई, म्हणजे गुपचूप गुपचूप बरंच भेटी झालेल्या दिसून राहिले. मला नाही सांगितलं बाई. अगं नी. हो ग, येतीन. थोडा वेळ थांब जरा. मला खूपच लेट होऊ राहिलाय आता. मला ना आता राग येऊ राहिलाय, राग. अजून कसा आला नाही काय की बाई हा? वहिनी, म्हणजे परागला यायला उशीर होणार आहे बरं का. नाही म्हणजे काय झालं ग, त्याला कॉलेजमध्ये काम निघलं ना म्हणून. तरीच मला वाटून राहिलं त्याला उशीर कोण होऊ राहिला. मी निघू का? म्हणजे मला प्रेझेंटेशनला जायचंय ना, मग मी. अगं थांब ना थोडा वेळ. तुझ्या अंगठीचं माप घेऊन झालं की नाही, मग त्याच्याही अंगठीचं माप घेऊ दे ना, आणि दोघांचं डिझाईन पाहू दे. मग जाय तू तुझ्या कामाला, आम्ही नाही अडवणार तुला. बर, आलेच मी. कुठवर पोहोचलात तुम्ही? काय कुठवरच नाहीये. म्हणजे अहो, कुठं आहात? कुठं तुम्ही आता? अहो, कॉलेजमध्येच आहे अजून.
अहो या ना मग इथं लवकर. इथं सगळे तुमच्यासाठी थांबू राहिले तो. हो का? हे बघा, तुम्हाला यायला जर उशीर लागणार असेल तर मी जाऊ का माझ्या क्लासला? हा जा ना, मला काही हरकत नाही. जा जा, बिंदास जा. अहो मग तुम्ही असं हे सांगा ना तुमच्या आईला. काय? अहो त्या मला इथे दुकानात थांबू राहिल्या तो. तुम्ही त्यांना सांगा ना, जाऊ दे म्हणा पूर्वाला क्लासला जाऊ दे. माझं हे. अच्छा, आई थांबा म्हणून राहिल्या का? हा ना. मग थांबा ना, आता आई म्हणून राहिली तर तेवढं. अहो माझं. मी पोहोचतो, शक्य तेवढा लवकर पोहोचतो. पठारे सर परीक्षा घ्यायच्या आधी हेच माझी परीक्षा घेऊ राहिले. म्हणजे यांची कामं म्हणजे काम आहेत आणि मी करू राहिले तो काही टाइमपास आहे का? आईला सांगायला काय होतं यांना? स्वतःला उशीर होऊ राहिला तर माझ्यासाठी एवढं पण नाही करता आलं. हे आत्ताच असे करू राहिले, लग्न झाल्यावर तर काय करतील कुणास ठाऊक. काय करतील म्हणजे मला त्यांच्या आईच्या हाताखालचं भाऊलच करतील. प्रेझेंटेशनची एवढी तयारी केली ती मी, काय उपयोग आहे त्याचा? अशी चिडचिड झाल्यावर काय कामाची आहे ती तयारी? मला एक कळत नाही, यांच्या बाबतीतच सगळं कसं असं अचानक होतं. वेळेचं काही नियोजन नाही, दुसऱ्याच्या वेळेची किंमत नाही. असं कुठं असतं का? लग्न करू राहिलेत म्हणे. लग्न कशाचं? भातुकलीचा खेळ लावलाय नुसता. काय ग? इथे काय करते? आज चल चल. इथे काय करत होती? चल. या दीपाताई, बोला. नमस्कार. काय सेवा करू? अहो आम्हाला पण कधीतरी संधी द्या की तुमची सेवा करायची. मला तिकीट मिळणार आहे बरं का? अरे वा, अभिनंदन. आमच्या सुनबाईंना पाहिलं की नाही? हो, पाहिलं ना. हा. त्यांच्या अंगठीचं मापही घेतलंय हा. आणि त्यांनी सांगितलेली डिझाईन पण फायनल झाली. अरे वा. तुम्ही त्यांना दाखवा तुमचं कलेक्शन. मी सुनबाईंशी बोलते जरा. काय मग कुठवर आली तयारी? माझं झालंय अंगठीचं माप देऊन. नाही नाही, अंगठीविषयी नाही बोलत ग मी, भाषणाविषयी म्हणतेय. लिहितेस ना भाषण? फक्कड झालं पाहिजे हा भाषण माझं. भाषण ऐकून ना पाणी पाणी झालं पाहिजे नगरमध्ये सगळ्यांचं. दागिन्यांची नको का काळजी करू, आपले पेडणेकर आहेत ना. का पेडणेकर? चांगलं कलेक्शन दाखवा बर का, आणि कनेक्शन पण चांगलं द्या. कन्सेशन पण चांगलं द्या. वहिनी काय बाकी आहे का आता? नाही काय नाही, झालं सगळं. मग काऊन थांबल्या? पेडणेकर कन्सेशन देईनात का काय? देत आहेत की ते. चला की आता मग. तसं काही नाही, आपलं परा घ्यायचा राहिला ना अजून, त्याच्या अंगठीचं माप घ्यायचंय. हा, केव्हा येतो कोणाच ठाऊक. पूर्वाला इथं मी केव्हापासून थांबून ठेवले. मग फोन करू का त्याला? वहिनी तुला काय वाटतं मी केला नसेल फोन? अगं केलता मी फोन, त्याला एक्स्ट्रा लेक्चर लागलंय ना म्हणून वेळ लागणार आहे. हा पराग पण ना खरंच. पूर्वा बिचारी थांबलीये. पूर्वा हे पाय ना कसं वाटू राहिलं, भारी आहे ना? हा बरं आहे. काय ग काय झालं? हा असं काय बोलू राहिली? तुम्ही बघा ना तुम्हाला काय बरं वाटू राहिलं ते. रागवली का माझ्यावर तू? अहो नाही नाही,
तसं काही नाही, मी नाही रागवली. कशाला रागवीन मी? आणि तुमच्यावर कशाला रागवीन आत्या? बाई ग बाई माझी लाडाची ग, मला आत्या म्हणली. कुणाची नजर नको बाई लागायला. मला भांडली वाटत राहिलं बाई. पूर्वा तुझं चॉईसली भारी आहे बाई. तुझ्या चॉईसनेच नेकलेस घ्यायचा आहे मला. आमचे हे आहेत ना, मला तुमच्या लग्नात नेकलेस घेणार आहे बरं का. म्हणून मी आत्ता पाहू राहिले, नंतर लई ताण होतो अगं. हा कसं वाटतो हा नेकलेस तुला? कुठला हा चांगला आहे का? नाही तर दादा तो दाखवा ना जरा. आता 4:30 वाजू राहिले तरी यांचा काही पत्ता नाही. प्रेझेंटेशनला जायला उशीर होऊ राहिला. पठारे सर नक्की पुन्हा रागवणार आहेत.